आहा हा, काय सुंदर चिकन क्रिस्पी झालेली आहे, मस्त झाली आहे। आपण आता पाहूया चिकन क्रिस्पी। मी प्रणवती बोरसे तुमच्या सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे आणि करूया चिकन क्रिस्पी। इथे आपण अर्धा किलो चिकन बोनलेस घेतलेला आहे, ते थाय बोनलेस आहे। आता थाय बोनलेस आपण एवढ्यासाठी घेतलेला आहे, त्याला चव खूप छान असते। त्याच्या अशा बारीक बारीक मी अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत। तुम्हाला ह्याच्यापेक्षा बारीक कापायचं असेल तर करू शकता। इथे आता अंड्याचा पांढरा बल्क घेतलेला आहे आणि तो मी फेटत आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी घाला, पण मी नाही घालणार आहे। हे आता इकडे मी काळं मिरं, त्याचबरोबर ऑनियन पावडर घातलेली आहे थोडीशी, आणि इथे मी आता ग्रीन चिली सॉस घालणार आहे। आता हे सगळं ना ऑप्शनल आहे, तुम्हाला जसा कलर हवा आहे त्याप्रमाणे, पण मला ग्रीन चिली खूप आवडते। ग्रीन चिलीचा सॉस अतिशय टेस्टी लागतो। असं आपण मॅरिनेशन कशाला केलं तर तो खूपच छान लागतो। त्याचबरोबर मी इथे मीठ घातलेलं आहे। आता इथे तुम्हाला ना मीठ थोडंसं कमी घालायला लागतं, कारण आपण सॉस घालतो तेव्हा खारट होण्याची शक्यता असते। इथे अंड्याचा हा बल्क मी 2-3 चमचेच टाकलेला आहे, पूर्ण टाकायची गरज नाही आहे। त्याचबरोबर मी सगळं इथे व्यवस्थित मॅरिनेशन केले। आता इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि परत अर्धा चमचा गार्लिक पावडर घालणार आहे। आता गार्लिक पावडर आणि ऑनियन पावडर एवढ्यासाठी घालायचं, कारण इथे आपल्याला कुठेही पार्टिकल्स नको आहे। थोडंसं नाही म्हटलं तरी आलं लसणाचं थोडंसं आपल्याला पेस्ट ही अशी थोडी सरबरीत होते। त्यामुळे आपण काय करायचं की इथे आपण फाईन पेस्ट घ्यायची। जेवढं तुम्ही फाईन पेस्ट घ्याल किंवा पावडर घ्याल तेवढं चांगलं लागतं। आता इथे तुम्हाला टोमॅटोची पावडर घालायची असेल तर घालू शकता, तुम्हाला जो फ्लेवर द्यायचा आहे तो करू शकता। पण आपल्याला क्रिस्पीपणा कशाने येणार आहे त्यासाठी आपण घातलेलं आहे अंड्याचं पांढरं। त्याचबरोबर आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं आपण इथे ऑनियन पावडर पण घातलेली आहे। आता बघा हे चांगलं व्यवस्थित आपलं मॅरिनेशन झालं आहे। हा समोर आहे, हा आहे कॉर्नफ्लॉवर। याच्यामध्ये मी पूर्णपणे ह्या स्ट्रिप्स आहेत त्या अक्षरशः सगळीकडे लागेल असं मी कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून घेणार आहे, आणि प्रत्येक स्ट्रिप मी अशी घेणार आहे आणि हाताने त्याला असं गोल गोल करणार आहे, जेणेकरून आपला हा सुका कॉर्नफ्लॉवर त्याला लागेल। कोणी इथे मैदा पण घालतं, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की मैदा नका घालू। जेवढं तुम्ही कॉर्नफ्लॉवरने क्रिस्पीनेस येतं तेवढं मैदानी येत नाही, त्यामुळे तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरच घाला। आता हा छानपैकी आपण सगळ्या जेवढ्या स्ट्रिप्स केल्यात अर्धा किलोच्या, त्या प्रत्येक एक आणि एकला आपण घालायचं आहे। तुम्ही म्हणाल की मी याच्यात टाकतो सगळे आणि एकत्र करतो, तर नाही, कारण आपण जे मिक्स केलं आहे तिकडे थोडासा ओलावा आहे। ओलावा असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी लावणार नाहीत। क्रिस्पी चिकन करत असताना ही काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे, कारण जर तुम्हाला क्रिस्पीनेस कुरकुरीतपणा हवा असेल तर एवढं तर आपल्याला मेहनत करायला पाहिजे। तर आता आपण हे प्रत्येक पीस आणि पीस आपण इथे कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत। तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून चांगल्या चांगल्या टिप्स मिळत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, आणि इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका। आणि हो, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर पण करा। आता आपण हे डीप फ्राय करत आहे, त्यामुळे इथे जेवढं तुम्हाला तेल हवं असेल तेवढं घ्या। काही लोक कमी तेलामध्ये डीप फ्राय करतात, तर तो प्रत्येकाचा आपला एक प्रश्न असतो, कारण काय आहे की तेल नंतर आपण काय करायचं। माझ्याकडे ऑर्डरी सारख्या चालू असतात, त्यामुळे मला जास्त तेल घातलेलं चालतं। आता मी हे सगळ्या स्ट्रिप्स त्याच्यात टाकणार आहे आणि चिकन ही कुरकुरीत तळून घेणार आहे। तुम्ही म्हणाल चिकन आतून शिजते का, तर हो, बोनलेस चिकन ही आतून पटकन शिजते। एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण चिकन टाकतो तेव्हा ती तळाला जाते, जेव्हा ती पूर्ण शिजते ना तेव्हा ती फ्लोट होते, आणि जेव्हा फ्लोट व्हायला लागते आणि असे हे बबल्स आहेत हे कमी होतात, तेव्हा समजायचं आतली चिकन ही शिजलेली आहे। आणि ही लगेचच समजते। बोनलेस चिकन ही पटकन होतं, बोनलेस आणि ब्रॉयलर चिकन या पटकन आपल्या शिजतात। बघा हे तर तुम्ही बघितलं ना खाली कसं फ्लोट होतं आहे। आता इथे आपण चिकनला टॉस करण्यासाठी इथे आपण कॅचअप घेतलं आहे। आता मी इथे 3 चमचे कॅचअप घेतलेला आहे, त्यामध्ये मी हॉट अँड स्वीट
आपण टाकणार आहे सॉस, कारण हॉट अँड स्वीट हा स्पायसी असतो, हा खूप टेस्टी लागतो, तर तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कारण आपण या चिकनला टॉस करणार आहोत आपण या सॉसमध्ये. इथे आपण हॉट अँड स्वीट सॉस घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी रेड चिली सॉस पण घेतलेला आहे. रेड चिली सॉस तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढंच घ्या, काही लोकांना बिलकुल चालत नाही. आता इथे घेतलं आहे आपण रेड चिली सॉस. इथे थोड्याशा पॅनमध्ये मी ते मगाचंच 2 चमचे तेल घेतलं आहे आणि इथे लसूण आणि आपण आलं छानपैकी बारीक असं दरमळीत मी वाटलेलं आहे किंवा आपण क्रश करून घेतलेलं आहे, क्रशर असतो त्याच्यात, आणि हा चांगला फ्लेवर येतो. तर आपण ह्या तेलामध्ये घातलं आहे. इथे तुम्हाला हिरवी मिरची हवी असेल तर ती जरूर घाला, नाहीतर अख्ख्या मिरच्या पण तुम्ही घालू शकतात. पण आपल्याला हे स्पायसी करायचं नाही आहे. ह्याला गोड, तिखट आणि आंबट अशी चव दिली की हे चिकन क्रिस्पी अतिशय टेस्टी लागतं. इथे आता आपण हा बनवलेला सॉस सगळा घालणार आहोत, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मीठ घालायची तेवढी गरज लागत नाही. पण जर तुम्ही खाऊन बघायचं, कारण कधी काय होतं, चिकन आपली कमी मीठ असतं, मग ते कमी मिठाचं पण चांगलं नाही लागत आणि जास्त मिठाचं. त्यामुळे चिकन तळलेली असते तेव्हा तुम्ही टेस्ट करून बघणं गरजेचं आहे. आता हे इतकं सुंदर झालेलं आहे, त्या एकदम क्रिस्पी. ह्या सगळ्या मी चिकनचे तुकडे या वॉकमध्ये घातलेले आहेत, या सॉसमध्ये, आणि आता मी ते टॉस करून घेणार आहे. अगदी हॉटेलसारखी चिकन क्रिस्पी होते. हॉटेलमध्ये या डिशला भयंकर डिमांड आहे आणि भरपूर पैसे लागतात. ही खरी चिकन क्रिस्पी मी खरं तर सांगू का 200 रुपयामध्ये बनवली आहे. आता तुम्ही म्हणाल 200 रुपये कसं काय, तर आपल्याला बोनलेस चिकनच आणायला पैसे लागतात, तेच बाकी सगळं तर इन्ग्रेडियंट आपलेच असतात आणि काहीच नाही. बाहेर आपण ही 500 600 रुपये घेऊन एवढी मोठी डिश घेतो. आता ही आपली तिघे आरामात खाऊ शकतील आणि खाऊनसुद्धा उरेल एवढी आपली चिकन क्रिस्पी ही झालेली आहे. याच्यावर मस्त स्प्रिंग ऑनियन कापून वरती घाला, वरती तीळ पण घाला. मला व्हाईट तीळ आवडतात. चला, आपली ही चिकन